नमस्कार मैत्रिणींनो, आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या भागाचं मेजरमेंट, मागच्या भागाचं मेजरमेंट, बाहीचं मेजरमेंट, तसंच कापड कटिंग दाखवले होते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण त्याची शिलाई कशी करायची हे बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रिन्सेस कटची शिलाई करताना आपल्याला इथून हे बघा, खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची असते. हे बघा, इथून हा भाग आपल्याला इथे ठेवायचा आणि इथून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई करायची असते. हे बघा, इथून आपण अर्धा इंचाची शिलाई द्यायची. आता बघा, इथे जो आपण कट केला होता ना, तिथेच आपल्याला हाचा सुद्धा कट इथे, हे दोन्ही कट एकमेकांना असे जॉईंट झाले पाहिजेत. हे दोन्ही टक्स पॉइंट आपल्याला एकमेकांवर असे जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला हे खालच्या साईडनेच का जोडायचे आहे बघा, इथून आपण खालच्या साईडने जोडत आल्यावर कदाचित आपल्या इकडे कापड उरतं. जर समजा ह्या साईडला, पुढच्या साईडला आपलं जर कापड उरलं असेल तर आपल्याला ते कटिंग करायला सोपं जातं. तर हा बघा, हा इथे आपण पुढचा भाग आपला जोडून झाला. तर हा बघा, हा जसा आपण भाग जोडून घेतला आहे ना, तसाच आपल्याला दुसरा भाग सुद्धा जोडून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा की इथे बघा, ही जी आपण इथे डबल शिलाई मारायला विसरू नका. ठीक आहे. तर आता आपण दुसरा भाग असाच जोडून घेऊया. तर इथे बघा, हा सुद्धा आपला भाग असा जोडून झालेला आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचंय बघा, दोन्ही साईडला आपल्याला हुक आणि लूपची पट्टी लावायची. तर इथे बघा, हा जो डावा साईड आहे ना, तिथे आपण 3 इंचाची पट्टी लावतो आणि उजव्या साईडला आपण 2 इंचाची पट्टी लावायची असते. ठीक आहे. आता आपण इथे बघा, हुकची पट्टी आधी लावून घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला इथे बघा, ही इथे 1/2 इंचाची अशी टीप मारून घ्यायची. पुढच्या भागाच्या सरळ बाजूकडे आपल्याला ही अशी पट्टी ठेवून घ्यायची आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारायची. तर इथे बघा, आपला हा भाग जास्त असल्या कारणाने आपण इथे थोडासा ह्या पट्टीला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येते. आता ह्याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची. आता यानंतर ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची. आणि इथे बघा, इथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची अजून. हे बघा, इथून. ठीक आहे. हे बघा, आता आपण आयची पट्टी जोडून घेऊया. इथे आपल्याला आय करायचे असतात. ठीक आहे. तर इथे बघा, ही मी इथे 2.5 इंचाची पट्टी काढली. तर आपण ही अस्तरची आणि ह्या कापडाची सुद्धा पट्टी काढून घेतली. ती एकमेकांवर ठेवून आपल्याला हे असं जोडून घ्यायचंय. आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची.
आता बघा ही जी पट्टी आहे ना ती आपल्याला इथे ठेवायची आहे अशी, आणि इथून आपल्याला परत 1/2 इंचाची शिलाई द्यायची आहे. आणि हे उरलेलं जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला इथे असं कट करायचं. याच्यावरून आपल्याला डबल शिलाई मारायची. आता ह्याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची आहे. आता बघा हे जे कापड आहे ना ते आपल्याला या साईडला असं फोल्ड करायचंय इथे असं, आणि इथून आपल्याला परत दाब टीप द्यायची आहे. तर इथे बघा इथे आपली ही आईची पट्टी तयार झाली. ह्यालाच आपण लूप्स बोलतो. तर आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं. हे बघा इथे असं, आणि ही दोन्ही एकमेकांवर असं ठेवून द्यायचंय. जर इथे बघा इथे जर कमी जास्त झालं तर आपल्याला हे इथे असं मार्क करून घ्यायचं. हे बघा इथे, आणि इथून हा कापड एवढा कट करून टाकायचा आहे. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, इथून आहे ना आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची. तर इथे बघा इथे मी 1.5 इंचाची पट्टी काढली. ठीक आहे. आणि हा जेवढा भाग आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा. हा बघा, हा इथे मिळतो आपल्याला 10.5. हे बघा इथे. ठीक आहे. तेवढाच मापाची आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची आहे. ही मी 1.5 इंचाची पट्टी काढली. आणि जोडताना काय करायचंय बघा, या बाजूने आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची असते. पण आता इथे बघा इथे शिलाई द्यायची गरज नाहीये, कारण इथे कापड हे प्लेन भेटले आपल्याला. जर हे बघा हे जे धागे उसवणारे धागे असतील ना तरच आपल्याला इथे 1/2 इंचाची शिलाई द्यायची. ठीक आहे. जर हे असं प्लेन कापड असेल तर शिलाई नाही दिली तरी चालेल. आता आपण ही लावून घेऊया. आता इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची. तर आता ही पट्टी आहे ना आपल्याला अशी फोल्ड करून इथून दाब टीप द्यायची. आणि इथून आपल्याला हीच पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची. तर इथे बघा ही जशी आपण पट्टी लावली आहे ना तशीच आपण दुसऱ्या भागाला पट्टी लावून घेऊया. हे बघा या भागाला सुद्धा आपल्याला सेम अशीच पट्टी लावून घ्यायची. आता बघा ही जी पट्टी आहे ना त्याला आपल्याला इथे 1/2 इंचाची अशी शिलाई मारावी लागणार आहे, कारण का हे असे उसवणारे धागे आहेत. हे बघा इथे. तर आधी आपण ह्याला शिलाई मारून घेऊया. आता ही पट्टी आपल्याला अशी ठेवून थोडंसं पुढे कापड आपल्याला असं सोडून द्यायचंय, आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारायची. आता इथून आपल्याला दाब टीप द्यायची. आता ही पट्टी आपल्याला अशी आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. ही बघा इथे, आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची.
तर इथे बघा आपली हुक आणि लूपची पट्टी रेडी झाली ही बघा. ठीक आहे, हे एकमेकांवर असं ठेवून बघायचंय. ही थोडीशी जास्त येते, त्याला आपण थोडा शेप देऊन घेऊया. तर आता काय करायचंय बघा, हा जो भाग आहे ना तो आपल्याला ह्या भागावर असा उलटा ठेवून द्यायचा आहे आणि दोन्ही पण व्यवस्थित आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचंय. हवं तर आपण इथे टाचपिन असं लावून घेऊया. आणि ही बघा इथे ठेवताना ही जी लूप पट्टी आहे ना एक्स्ट्रा, ती आपल्याला बाहेर अशी सोडून द्यायची, त्याच्यावरती हा भाग ठेवायचा नाहीये आपल्याला. तो हा जो भाग आहे ना तो ह्या लूपची जी पट्टी आहे ना त्याच्या असा पुढे ठेवायचा इथे असा, आणि ही बाहेर सोडून द्यायची. आणि इथे आपल्याला अशी टाचपिन लावून घ्यायची, हे बघा इथे आणि इथे एक लावायचे. आता इथे बघा, हे इथे थोडं एक्स्ट्रा कापड येतंय ते आपण आधी कट करून घेऊया. ठीक आहे, हे आपले दोन्ही पण भाग असे. आता आपण हे टाचपिन काढून घेऊया. तर आता हे दोन्ही भाग आपल्याला बाजूला ठेवायचे आणि मागच्या भागाची शिलाई करून घ्यायची. तर हा बघा इथे मी मागचा भाग घेतलाय, तो मी ना अस्तरला हा फेविकॉलने चिटकवून घेतलाय. हे बघा, तुम्ही हवं तर याला शिलाई मारून घेतली तरी पण चालेल. ठीक आहे, आता आपण याला टक्स टाकायचे. टक्स टाकताना काय करायचंय बघा, आधी ह्याचा इथे सेंटर काढायचं. इथून आपल्याला 4 इंचाच्या अंतरावर मार्क करायचं. तसंच या साईडला सुद्धा. ठीक आहे, आणि इथून बघा आता मी इथे 3.5 इंचावर मार्क केलाय. तुम्हाला इथे 4चा 4.5चा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला असे पकडायचे. अर्धा इंचाच्या इथे मार्क करायचा आणि इथे असा क्रॉस हा आपल्याला जोडून द्यायचा. हे बघा इथे असा. तर या बाजूला सुद्धा आपल्याला असंच करायचं. तर हे बघा इथे टक्स आपले मारून झालेले आहेत. हे बघा, आता ह्याला आपल्याला कमरपट्टी लावायची. आता इथे बघा, ही मी 2 इंचाची कमरपट्टी काढली. ठीक आहे, आता ह्या बाजूला आपल्याला 1/2 इंचाची अशी फोल्ड करायचे आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. आणि इथे या बाजूला आपल्याला ही अशी इथे ठेवून द्यायची आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची. इथे आपल्याला हे जे कापड आहे ना ते आपल्याला ही जी पट्टी आहे ना आपल्याला इथे अशी फोल्ड करायची. हे बघा इथे. तर या पट्टीला आपल्याला असं आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि तिथून आपल्याला इथून दाबटीप द्यायचे.
आणि ही आता आतल्या साईडला असं फोल्ड करायचे आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. आता हे आपल्याला असे एकमेकांवर ठेवून इकडे जर एक्स्ट्रा कापड आलं असेल तर आपल्याला हे असं इथे कट करून घ्यायचंय. आता बघा हे जे कापड आहे ना ते थोडंसं सिल्क आहे. तर काय करायचं बघा, जेव्हा कटिंग करताना आणि शिवताना ह्याची काळजी घेतली पाहिजे. जर शिलाई हे बघा, जर शिलाई मारताना कापड सरकलं तर पूर्ण फिटिंग आपली बिघडू शकते. तर आता आपल्याला पुढच्या भागाचे शोल्डर आणि मागच्या भागाचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. ठेवताना काय करायचं बघा, हा जो पुढचा भाग आहे ना तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे, इथे असा बरोबर. आणि इथून आपल्याला इथून 1/2 इंचाची शिलाई मारायची. तसंच हा सुद्धा भाग आपल्याला या बाजूला असा जोडून घ्यायचा आहे. आणि हे आपल्याला असं उलट फिरवून घ्यायचं. हे बघा इथे, आणि इथे बघा इथून आपल्याला क्रॉस शिलाई मारायची. अर्धा इंचाच्या इथे मार्क करायचा आणि इथून आपल्याला अशी क्रॉस शिलाई द्यायची. तर इथे बघा हे जे शोल्डर आहे ना तिथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची असते. ठीक आहे, तर आता आपण ह्याला उलटा करून घेऊया, म्हणजे सरळ करायचं आपल्याला हा. आता बघा इथे आपल्याला हे असे टाचपिन लावून घ्यायचे. तर आता बघा इथे जर आपलं साईडने कापड एक्स्ट्रा वाढलं असेल तर आपल्याला ते कट करून घ्यायचंय. तर आता आपल्याला काय करायचंय बघा, हा जो भाग आहे ना आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता आपल्याला बाही तयार करून घ्यायची. याच्या टाचपिन आधी आपण काढून घेऊया. तर इथे बघा इथे कापड कमी पडलं होतं, तर आता आपल्याला हे कापड इथे जॉईन करून घ्यायचं. तर आधी आपण ते जॉईन करून घेऊया. तर हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं. तर हे बघा हे जसं जॉईन केलंय ना तसं आपल्याला दुसरं कापड जॉईन करून घेऊया. तर इथे बघा आपण दोन्ही बाही जॉईन करून घेतली. ठीक आहे, आता ह्याला आपण अस्तर जॉईन कसं करायचं हे बघूया. तर इथे बघा हा मी अस्तर घेतलाय आणि त्याला आपण चिटकवून घेऊया.
इथे आपण ह्याला अशी टाचपिन लावून ठेवूया. आता ही जशी चिटकवली आहे ना, तशीच आपण दुसरी सुद्धा चिटकवून घेऊया. तर इथे बघा, इथे दोन्ही बाही आपली चिटकवून झाली आहे. तर आता आपल्याला इथून ही जी लाईन आहे ना, तिथून आपल्याला शिलाई द्यायची आहे. आपण टाचपिन काढून घेतली. ठीक आहे. आणि इथे बघा, इथून आपल्याला ह्याच्यावरून दाबटीप द्यायची आहे. आता आपल्याला इथून सुद्धा दाबटीप देऊन घ्यायचे इथून. तर आता बघा, इथून आपल्याला चिटकवून घ्यायचे. आता बघा, हे जे एक्स्ट्रा कापड आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं. इथे ह्याला आपण असा सेंटर काढून घेऊ. हे बघा इथे. आता बघा, ही जशी बाही तयार केली आहे ना, तशीच आपण दुसरी बाही सुद्धा तयार करून घेऊया. तर इथे बघा, इथे आपल्या दोन्ही बाया रेडी झाल्यात. तर आता काय करायचंय बघा, आपल्याला हे असे ओपन करायचे. ठीक आहे. आणि इथे मी पॉइंट केलेत, हे बघा इथे. ते आपल्याला एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे. कारण का आपल्याला 1/2 इंचाच्या पुढच्या भागाला जो कमी भाग लागतो ना, तो आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचा असतो. कारण आपण जेव्हा कापड कटिंग केलं होतं, तेव्हा आपण हा कट दिला नव्हता. नेहमी आपण काय करतो बघा, जेव्हा ब्लाऊज शिवताना हे इथे आपण कटिंग करत असतो. ठीक आहे. तर आधी आपण हे कटिंग करून घेऊया. आता इथून आपल्याला हा असा 1/2 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे बघा इथपर्यंत. आणि हा भाग आपल्याला कटिंग करून टाकायचा. हे टाचपिन काढून घ्यायच्या आणि हे दोन्ही परत एकदा चेक करून बघायचं व्यवस्थित आहे की नाही ते. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, आता ही बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची. तर इथे बघा, बाही जॉईन करण्याच्या अगोदर आपल्याला इथे गळ्याची पट्टी जॉईन करायची. ठीक आहे. आधी आपण गळ्याची पट्टी जॉईन करूया, त्यानंतर आपण बाही जॉईन करायची बघूया. ठीक आहे. तर इथे बघा, इथे मी 1 इंचाची पट्टी काढली. ठीक आहे. ही बघा. तर आता काय करायचं, इथून आपल्याला ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि ह्याच्यावरून आपल्याला शिलाई द्यायची. तर आता काय करायचं बघा, ही जी पट्टी आहे ना, ती आपल्याला ह्याच्यावर अशी ठेवून द्यायची इथे. आणि थोडासा हा कापड असा पुढे एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची. तर इथे बघा, इथे आपण पायपिंग लावत नाही आहोत. ही पट्टी आपल्याला फोल्ड करून हात शिलाईचं करायचंय. ठीक आहे. ही पट्टी लावताना आपल्याला हे असं थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. इथे बघा, थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला इथे असा फोल्ड करून घ्यायचा आहे.
आता इथे आपलं कट करून घेऊया. आता इथे काय करायचं बघा, इथे जो हा भाग आहे ना, तिथे आपल्याला असा थोड्या थोड्या अंतरावर असं कट करून घ्यायचं, जेणेकरून ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायला सोपी जाईल. आता ही जी पट्टी आहे ना, ती आपल्याला अशी इथे ठेवायची आणि ह्याच्यावरून आपल्याला ताप टीप मारायचे. हे बघा इथून. आता हे कापड आतमध्ये असं फोल्ड करायचं आणि इथून आपल्याला हे असं व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा इथून. आणि इथून आपल्याला बघा, जर समजा तुम्हाला इथून हात शिलाई करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा मशीनची शिलाई इथे दिली तरी पण चालेल. ठीक आहे. आता आपण इथे शिलाई देऊन घेऊया. हे आतल्या साईडला असं व्यवस्थित फोल्ड करून इथून व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची. ठीक आहे. हे बघा, हा आपला गळा असा रेडी झाला. हे बघा. तर इथे बघा, आता आपल्याला बाही जोडायची, तर त्याआधी अगोदर आपण इथे टाचपिन लावून घेऊया. तर इथे बघा, आधी आपण इथे शोल्डरच्या इथे मार्क करून घेऊया. आपला शोल्डर होता बघा किती, 2.5 इंच. तर इथे आपण मार्क करून घेऊया. तर इथे बघा, हा जो इथे मार्क केलाय ना, तिथे तो भाग आपल्याला इथे असा ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि बघा, बाहीचा जो कमी भाग असतो ना, तो नेहमी आपल्याला पुढच्या भागाला जॉईन करायचा असतो. ठीक आहे. आता आपण इथे शिलाई देऊन घेऊया. शिलाई देताना आपल्याला अर्धा इंचाची शिलाई द्यायची आहे आणि अर्धा इंचाने आपल्याला ही बाही अशी जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना आपल्याला ही बाही जास्त ओढून घ्यायची नाहीये. ठीक आहे. तर आता बघा, हा एक एक भाग का जोडायचा आहे बघा बरं. कारण जर कदाचित कधी कधी काय होतं, बाहीचं कापड थोडं एक्स्ट्रा होतं. मग काय होतं की जर एक्स्ट्रा कापड असेल ना, तर आपल्याला इकडून कटिंग करून टाकता येतं. ठीक आहे. म्हणून आपल्याला ही एक एक बाही एक एक भाग असा जोडून घ्यायचा असतो. आता या बाजूचाही तसाच आपल्याला भाग जॉईन करून घेऊया. हा बघा, हा इथे आता कपडा आपला बाहीचा उरत नाहीये. जेवढा आहे तेवढंच आपल्या इथे बाही कंप्लीट होऊन जाते. ही बघा इथे. हे बघा असं. तर आता काय करायचं बघा, ह्याच्यावरून परत आपल्याला डबल शिलाई द्यायची.
आता ही जशी बाही आपण जॉईन केली आहे ना, तशीच आपण दुसरी बाही जॉईन करून घेऊया. तर इथे बघा आपल्या दोन्ही बाही जॉईन करून झालेले आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, हे साईडचं जॉईन करून घ्यायचंय. हे एकमेकांवर असं व्यवस्थित ठेवून हे जॉईन करून घ्यायचंय. आता साईडचा आपल्याला कट करून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा आता आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. आता आपण माप टाकून घेऊया. तर इथे बघा आपल्याला माप टाकताना आपला दंडगीर होता किती 10.5. तर इथे मी 10.5च्या निम्मे घेतलेत 5.25. ठीक आहे. आपला मुंडा होता 16. तर इथे बघा इथे मी हे 8 घेतलेत. ठीक आहे. तर आता बघा या बाजूला सुद्धा आपल्याला सेम टाकून घ्यायचे 8. इथे 5.25 आणि कंबर होती आपली 28. ठीक आहे. हे आपलं असं पूर्ण इथे मोजून घ्यायचंय. हे बघा इथे. तर कंबर आहे आपली 28. तर 14 दुने 28 होतात. मग त्याच्या पुढे आपल्याला एक्स्ट्रा किती आहेत ते काउंट करायचे. ठीक आहे. त्याच्या जेवढे जास्त असतील ना त्याच्या आपल्याला निम्मे माप इथे टाकायचं. ठीक आहे. 1 2 3. 3च्या निम्मे येतात किती बघा बरं. हे बघा 1.5 इंच. मग आपल्याला दोन्ही साईडला 1.5 इंच टाकायचं. ठीक आहे. आता इथे बघा इथून पट्टीने एक लाईन अशी आखून घ्यायची सरळ. हे बघा इथे मी हाताने अशीच आखून घेतली होती. ही बघा इथे. आता ह्याच्यावरून आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे. तर इथे बघा ह्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाच्या 2 शिलाई द्यायच्या आहेत. तर इथे बघा इथे आपलं हे फिटिंग करून झालेलं आहे. ठीक आहे. तर आता बघा ही जी इकडे इकडे जी ही रफ बाजू आहे ना तिथे आपल्याला ओरलक करून घ्यायचंय. ठीक आहे. इथे आणि इथे. तर इथे बघा आपला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून तयार झाला. तर इथे बघा हुप आणि लूप्स लावले की आपला ब्लाऊज रेडी होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.